नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बायकोचा पार्लर बाहेर पहारा, नवरा आतमध्ये क्लासला आलेल्या तरुणीवर करायचा वारंवार अत्याचार, भयंकर प्रकार उघड. माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीला ब्युटी पार्लरचं काम शिकवण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अत्याचार दुसरा तिसरा कोणी नव्हे तर ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेच्या पतीने केला आहे. या गुन्ह्यात स्वतः पत्नी आणि भाऊ देखील साथ देत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल करताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शरीफ खान आणि यास्मीन खान असं अटक केलेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. अन्य एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली जात आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती मुख्य आरोपी शरीफ खानची पत्नी यास्मीन हिच्याकडे ब्युटी पार्लरचं काम शिकण्यासाठी जात होती. यामुळे तिचं आरोपीच्या घरी येणं जाणं होतं. महिन्याभरापूर्वी जेव्हा ती यास्मीनच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेली तेव्हा तिथे शफीक खान एकटाच होता. त्याने संधी साधून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तिने आरडाओरडा केल्यावर तिला जीवे मारण्याची आणि समाजात बदनाम करण्याची धमकी दिली. पीडितेने हा प्रकार यास्मीनला सांगितला तेव्हा यास्मीनने पतीला रोखण्याऐवजी पीडितेवरच दबाव टाकला. कोणालाही काही बोलू नकोस नाहीतर बदनामी होईल असं सांगून ती स्वतः घराबाहेर पहारा देऊ लागली आणि शरीफ आतमध्ये तरुणीवर अत्याचार करायचा. घटनेची माहिती देताना कॅट पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की पीडितेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नी आणि भावासह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास केला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.